या दरोड्यात नेमकं किती सोनं लुटलं गेलं, ते सोनं आहे तरी कुठे, हे गूढ अजूनही कायम आहे। विशेष म्हणजे 5.5 किलो सोनं घरातून गेल्याचं तक्रारीत म्हटलंय। मात्र लड्डा यांनी त्याबाबतची एकही ग्रॅमची पावती अद्यापपर्यंत पोलिसांकडे दिली नाही। त्यामुळे सोनं गेलं किती आणि कुठे, हा प्रश्न पोलिसांना पडलाय। लड्डा यांच्या घरात 15 मे रोजी दरोडा पडला होता। या दरोड्यात 5.5 किलो सोनं आणि 32 किलो चांदी चोरट्याने लंपास केली। आतापर्यंत केवळ 32 तोळे सोनं आणि 8 लाख रुपये रोख पोलिसांच्या हाती लागलेत। तर लड्डांकडून अजूनही या सोन्याच्या पावत्या का देण्यात आल्या नाहीत पोलिसांना, हा प्रश्न पडलाय। नेमकं किती सोनं चोरीला गेलं, किती चांदी चोरीला गेली, याबाबतचा प्रश्न कायम आहे। कारण नेमकं किती सोनं चोरीला गेलं हे लड्डांकडून ज्या पावत्या पोलिसांना दिल्या जातील त्यावरूनच कळू शकेल। मात्र एकही पावती अजून तरी लड्डांकडून देण्यात आलेली नाहीये। छत्रपती संभाजीनगरमधल्या उद्योजक संतोष लड्डा यांच्या घरावरच्या दरोड्याची ही बातमी सतत चर्चेत आहे। अपडेट्स घेऊयात आमचे प्रतिनिधी माधव सावरगाव यांच्याकडून। माधव, नेमकं किती सोनं चोरीला गेला हा प्रश्न सगळ्यांनाच पडलाय, पण लड्डांकडून एकही पावती का पोलिसांना दिली जात नाहीये? एकूण 18 दिवस लड्डा यांच्या घरावरच्या दरोड्याला झालेली आहेत आणि या सगळ्या प्रक्रियेमध्ये जवळपास 12 जणांना अटक करण्यात आलेली आहे। एका आरोपीचा एन्काउंटर झालेला आहे, पण या सगळ्यांनी जवळपास 5.5 किलो सोनं लुटलंय अशी प्राथमिक माहिती त्यावेळेस तक्रारीत दिली होती। घरात 8 किलो सोनं होतं, 8 पैकी 2.5 किलो सोनं तिथेच होतं, 5.5 किलो गेले असं सांगितलं होतं। मात्र आतापर्यंत पोलिसांकडे एकही पावती, एकाही ग्रॅमची पावती लड्डा यांनी दिली नसल्यामुळं पोलिसांनाही प्रश्न पडलेला आहे की नेमकं सोनं गेलं किती। कारण सोनं शोधण्यामध्ये पोलिसांना खूप मोठी मेहनत करावी लागते, आरोपी सांगायला तयार नाहीत। अशा स्थितीमध्ये सगळा हा पोलिसांच्या समोर पेचप्रसंग निर्माण झालेला आहे की नेमकं गेलं किती सोनं आणि आपण आणायचं किती सोनं आणि कुठून आणायचं, अशा या सगळ्या गर्दीत पोलीस अडकलेले आहेत। माधव, धन्यवाद संपूर्ण माहितीसाठी।